नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये मी विनया कुलकर्णी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचं खूप मनापासून स्वागत करते. सहज बसल्या बसल्या डोक्यात एक विचार आला आणि चला म्हटलं राष्ट्रीय युवक दिन अर्थात 12 जानेवारी या निमित्त आपण हा विषय सगळ्या मैत्रिणींशी शेअर करूया. तर आपण रोज जाता येता प्रत्येकाच्या तोंडात हे वाक्य ऐकतो की आजची पिढी बिघडलेली आहे आणि आजची मुलं पूर्ण वाया गेलेली आहेत. मग जर एक बोट या मुलांकडे असेल तर अर्थात ही 4 बोट आपल्याकडे आहेत की नाही. मग या मुलांना मोठं करणारी आपणच आहोत ना. मग आपल्याच हातची ही मुलं बिघडलीत असं म्हणत असताना मान्य आहे काही अंशी आजची पिढी बिघडली. बऱ्याच मुलांच्याकडून अनेक चुकीच्या गोष्टी आपण करताना पाहतो. त्याबद्दल आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. पण आजची पिढी बिघडली असं म्हणत असताना या नाण्याची जरा दुसरी बाजू बघावी आणि आज राष्ट्रीय युवक दिनानिमित्त या सगळ्या मुलांना एक त्यांच्यातल्या चांगल्याची जाणीव करून द्यावी, एक त्यांच्यातल्या चांगुलपणाचा एक डिव्हाइन टच द्यावा या हेतूने आजचा हा व्हिडिओचा विषय आजच्या तरुण पिढीला का नावं ठेवावं. बघा ना, तुमच्या सुद्धा आजूबाजूला तुम्ही अनेक तरुण मुलं मुली पाहत असाल तर या नजरेने जर आपण आपल्या मुलांकडे बघूया बरं. जेव्हा जेव्हा गावात किंवा अन्य कुठं रक्तदान शिबिर असतं तेव्हा आवर्जून धडपडणारी, रक्तदानासाठी धावणारी, रक्ताच्या बॅगच्या बॅग तयार करून रक्तपेढीला पुरवणारी ही तरुण मुलंच आहेत. मग त्यांच्यातलं हे चांगुलपण नव्हे का? आज लाखो मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना बसतात, अगदी जीव तोडून अभ्यास करतात. अहो आपण बघतो ना सीईटीचा जेईचा वगैरे निकाल लागतो तेव्हा लाखो मुलं परीक्षेला बसलेले असतात आणि एका 0.9% या मुलांचा नंबर हुकलेला असतो. बरीच मुलं स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवून अगेन रिपीट करतात. बरीचशी मुलं मिळेल त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्याची धडपड करतात आणि त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न असतं, पटकन नोकरीला लागायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि आई वडिलांना खुश करायचंय. जी मुलं या प्रवाहात नसतात, जी मुलं अगदी शेतीकडे वळतात ना, ती सुद्धा मुलं आपण बघतो की मागच्या पिढीतली शेती आणि आत्ताच्या पिढीतली शेती यामध्ये अगदी जमीन आसमानचं अंतर आहे. कितीतरी घरांची परिस्थिती आज त्या घरातले पालक स्वतः सांगतात की मुलांच्यामुळे नशीब बदलले बरं का. मुलं आता आधुनिक पद्धतीने शेती करतायत, शेतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढतात, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात. अगदी शेतीत आणि मातीत सुद्धा अगदी मनापासून रमतात ही मुलं. मग प्रश्न पडतो की काय या मुलांना नावं ठेवावं. मिलिटरीसाठी प्रयत्न करणारी मुलं आपण कधी कधी प्रवासात जाताना किंवा जिथं जिथं ग्राउंड आहे तिथं बघतो की मुलं अगदी घाम टिपकेपर्यंत मिलिटरीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत असतात. धावतात, व्यायाम करतात. हल्ली मुलांमध्ये एक चांगलं फॅड आहे आणि ते म्हणजे जिमचं. पण त्याच जिमच्या फॅड सोबतच एक्स्ट्रा सप्लिमेंट घेण्याची पद्धत जी येते ती काही अंशी बरोबर का चूक हे त्या त्या क्षेत्रातली माणसं सांगू शकतील. पण जिमला जातात मुलं, शरीर कमावतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या जिममध्ये बघा शेकडो मुलं जिममध्ये स्वतःचं शरीर तयार करतात. आरोग्याकडे लक्ष देतात की नाही. आपली परंपरा राखण्यासाठी ही मुलं खूपदा धडपडताना दिसतात. आपले जेव्हा सण उत्सव असतात तेव्हा आपली जी पारंपरिक वाद्य आहेत, अगदी ढोल ताशा बघा, अगदी घामाघूम होईपर्यंत ढोल ताशे बडवत असतात. हीच मुलं अगदी जेव्हा आपलं नवरात्रीचा कार्यक्रम असतो, नवरात्रोत्सव असतो तेव्हा लांब लांबून शिवज्योत घेऊन येतात, अगदी अनवाणी पायानं धावत येतात. गावामध्ये जेव्हा पारायण असतं तेव्हा त्या पारायणामध्ये हीच मुलं अनेक ठिकाणी आपण बघतो की ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसतात. वारकरी संप्रदायामध्ये वारीचं चित्र तुम्ही बघा तर वारीच्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की कितीतरी शेकडो लाखो तरुण मुलं आपल्या घराची वारीची परंपरा पण राखतात. वारीमध्ये हिरिरीनं समाविष्ट होतात. असा चंदनाचा टिळा, बुक्क्याचा टिळा लावून ही मुलं या यात्रेमध्ये, या वारीमध्ये आपल्या घराची परंपरा राखण्यासाठी मनापासून सामील होतात. घरातल्या लेकीचं लग्न असू देत, एका कोपऱ्यात जाऊन छोटा भाऊ मोठ्या बहिणीसाठी रडतो, मोठा भाऊ छोट्या बहिणीसाठी रडतो. डोळे ओले करतात पण दाखवत नाही तो. आपल्या घराची जी काही परिस्थिती असेल ती बदलण्यासाठी खूप अहोरात्र धडपडतात. कधी काही मुलं तर
आपल्या मित्रांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यासाठी किती प्रयत्न करतात. आपण बऱ्याचदा असं ऐकतो की माझ्या मित्रामुळे मी बचावलो, माझ्या मित्रामुळे मी या मार्गाला लागलो. असं जसं चांगल्या दृष्टीनं म्हणतात, वाईट दृष्टीनं म्हणतात, तसंच चांगल्या दृष्टीने सुद्धा म्हणतातच की चल रे आम्ही आहे तुझ्या पाठीशी, काय लागा तू, हे संकट निघून जाईल मर्दा, तू महत्वाचा आहेस, असं म्हणत एखाद्या मित्राला भांडवल घेऊन उभा करतात. आणि मग हीच मुलं गाडीच्या मागे लिहितात साथ मित्राची. किती चांगल्या गोष्टी आहेत ना आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या तरुणांच्या बाबतीत. पण आपण मात्र बऱ्याचदा या तरुण मुलांना दोष देतो आणि दोषाचंच बोट त्यांच्याकडे दाखवतो. या मुलांची मतं अगदी स्पष्ट आहेत बरं का, अगदी स्पष्टपणे. बघा फेसबुकवरती किंवा अगदी कोणत्याही सोशल मीडियावरती त्यांच्या ज्या कमेंट आहेत ते त्यांच्या मनात जे येतं ते दिलखुलासपणे बोलतात, चाचपडत नाहीत. त्यांची मतं स्पष्ट आहेत, त्यांचे विचार स्पष्ट आहेत, त्यांना काय करायचं हे ठरलेलं आहे. कितीतरी मुलं परदेशामध्ये परराज्यामध्ये आहे त्या नॉलेजवरती जातात, लागणारं नॉलेज परीक्षा देऊन गेन करतात आणि परदेशामध्ये स्थायिक होतात. परदेशामध्ये आपल्या भारत देशातली लाखो मुलं आज परदेशामध्ये आहेत, परराज्यात आहेत. कितीतरी मुलं मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलतात, आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतात. आता काही मुलांची पावलं भरकटतात, पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं ना की याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. बरीच मुलं पार्ट टाइम जॉब करत आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करतात, धडपडतात, 4 पैसे मिळवतात, नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतात, या आपल्या मागच्या पिढीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. मग मला असं वाटलं की शोधूया की आपण या मुलांच्यातलं चांगुलपण, का त्यांना सारखा दोष द्यायचा. एक बोट त्यांच्याकडे करताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याची सुद्धा जाणीव नक्कीच करूया. आता माझा हा व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याच जणांच्या मनात असाही प्रश्न आला असेल की मॅडम हे सगळं गोड गोड वाटतंय, पण आजची तरुण मुलं लय बिघडली. आम्ही नाही कुठे म्हणतो, पण त्यातली जी काही चांगली आहेत, पण त्या तरुण पिढीमध्ये जे काही चांगलं आहे त्याचा आज राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्त आपण करूया ना सन्मान, त्यांना थोडंसं मोटिवेशन देऊया. म्हणून आज राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त आज आपण बघा ना योगायोग कसा आहे. राष्ट्रीय युवक दिन, एका राजमातेनं आपला मुलगा घडवला आणि एका आईचा मुलगा स्वामी विवेकानंद जगासाठी वंदनीय झाला. तर अशीच आपली सुद्धा आपल्या मुलांशी गट्टी व्हावी, मायलेकरांची गट्टी व्हावी, यासाठी माझी तर माझ्या मुलांशी मैत्री आहेच, तुमची सुद्धा तुमच्या मुलांशी मैत्री व्हावी, यासाठी आजपासून आपण थोडेसे विचार बदलूया आणि आपल्या मुलांमध्ये जे काही चांगलं आहे ना ते शोधूया. आणि हो, तुम्हाला तुमच्या मुलांमधलं किंवा आजूबाजूच्या मुलांमध्ये तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी दिसल्यात, ज्या काही चांगल्या गोष्टी जाणवल्यात, त्या मला नक्की कमेंट करून कळवा. कारण आपल्याला शोध घ्यायचा आहे मुलांच्यातल्या चांगल्याचा, आणि या चांगुलपणाचा शोध घेऊनच आपण एका चांगल्या पिढीबरोबर आपलं उतारवय घालवणार आहोत. त्यामुळे मुलांनो, लेकरांनो, तुम्हाला राष्ट्रीय युवक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यातलं जे काही चांगलं आहे ते वाढीस लागावं, आणि तुमच्यातले जे काही वाईट विचार आहेत, तुमचे भरकटलेली जी पावलं आहेत, ती छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गडकोटांची स्वच्छता करायला जसं तुम्ही जाता ना, तशी तुमच्या मनातली मळभ दूर व्हावीत, तुमची मन स्वच्छ व्हावीत, आणि भरकटलेल्या तरुणांची पावलं या चांगल्या वाटेवरती असलेल्या वारकरी धारकरी असलेल्या या मुलांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे यावीत. तुमच्या आयुष्यात तुमचा उत्कर्ष व्हावा, कारण तुमचा उत्कर्ष बघण्यासाठीच आम्ही सगळे धडपडत असतो. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नाला एक मनापासून नम्र सलाम. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग विषयाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.